ठाकरे पक्षाच्या मराठवाड्यातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आयोजित शेतकरी मोर्चात जो हंबरडा मोर्चा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेला आहे। मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातला अनेक भागातला शेतकरी हा पुराच्या तडाख्यानं संकटात आहे। राज्य सरकारनं 31,628 कोटीचं पॅकेज जरी घोषित केलं असलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की अजूनही शेतकऱ्याला दिलासा मिळालेला नाही, शेतकऱ्याच्या खात्यात अजूनही मदतीची रक्कम पोहोचलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे। ज्या 3 प्रमुख मागण्या आहेत त्यात संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी घोषित करावी, 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळावी आणि पीक विमा योजनेचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा, फायदा मिळावा। हे 3 प्रमुख मुद्दे घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते उद्धव ठाकरेंसह रस्त्यावर उतरलेले आहेत। जवळपास 1.5 किलोमीटर इतकं अंतर उद्धव ठाकरेंनी या मोर्चात त्यांच्या नेत्यांसह पायी अंतर हे कापलेलं आहे आणि आता या मोर्चाचं गुलमंडी चौकात जाहीर सभेत रूपांतर होणार आहे आणि त्या भाषणात उद्धव ठाकरे राज्य सरकारने केलेल्या पॅकेज संदर्भातली आपली भूमिका आणि एकूणच शेतकऱ्यांच्या दिलासाबाबतीतली आपली भूमिका या भाषणात मांडतील। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे अशी पक्षाची नेते मंडळीही या मोर्चात सहभागी झालेली आहेत। क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। खरं तर मराठवाड्यातलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचं एका प्रकारे शक्ती प्रदर्शन मानता येईल आणि हे शक्ती प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी आहे। बळीराजा संकटात आहे। यंदा जी अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती, या आधीही आपण बघितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे या अतिवृष्टीला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। विविध स्तरातून शेतकऱ्यांकडून ही मागणी होते आहे। असं असताना सरकारमधील काही मंत्री हे वादग्रस्त विधान करता आहेत। कर्जमाफी हे निवडणुकीच्या प्रचारातलं एक विधान, त्या संदर्भात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकतंच केलेलं विधान आणि त्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही सध्या उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या टीकेच्या रडारवर असेल। सरकारचं शेतकरी धोरण, शेतकरी मदतीचं धोरण यावरही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते या मोर्चाच्या नंतर होणाऱ्या जाहीर सभेत आपली भूमिका मांडतील। पण त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शेतकऱ्यांच्या मागण्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून एका प्रकारे केलेलं हे शक्ती प्रदर्शनच म्हणता येईल। ही सध्याची थेट दृश्य आहेत। या मोर्चातून उद्धव ठाकरे हे पायी या मोर्चातलं अंतर कापत आहेत। साधारण 2 किलोमीटर हा मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे। क्रांती चौकातून सुरुवात झाल्यानंतर गुलमंडी इथे या मोर्चाचं सभेत रूपांतर होईल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या व्यासपीठावर शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भात व्यापक भूमिका मांडतील। पण अनेकदा उद्धव ठाकरेंनी दावा केलेला आहे की हे सरकार जरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नसलं तरी आता अर्धवट नाही बोलत। आपला हा कार्यक्रम झाल्यावरती शिवसेना भवनचं उद्घाटन तेव्हा मी तुमच्याशी बोलतो। आता अर्धवट नाही बोलत। आपला हा कार्यक्रम झाल्यावरती शिवसेना भवनचं उद्घाटन तेव्हा मी तुमच्याशी बोलतो। तरी 2 दृश्य जे ते आपण या ठिकाणी पाहताय। आता काही वेळापूर्वीच क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि गुलमंडी चौकामध्ये काही वेळातच हा मोर्चा जो आहे तो पोहोचेल आणि त्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात दिनेश यांच्याकडे। दिनेश, रणरणत्या उन्हात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हंबरडा मोर्चाला सुरुवात झालेली आहे।
जवळपास 2 किलोमीटर